अण्णांनी अनेक आंदोलनं केली, चळवळी उभारल्या. या आंदोलनापैकी महत्त्वाचं आंदोलन म्हणून घरेलू महिला कामगारांसाठी त्यांनी उठवलेला आवाज महत्त्वाचा आहे. अण्णांच्या या आंदोलनामुळं या कामगारांचं जीवन सुखकर झालं. शासनाला कायदाही करावा लागला. या आंदोलनात त्यांच्याबरोबर असणाऱ्या सुशीला यादव आत्ता माझ्यासोबत आहेत. काय म्हणतायत बघूया. महिला कधी न रस्त्यावर उतरणाऱ्या, कधी रस्त्यावर न उतरणाऱ्या ह्या महिला खरं म्हणजे आपल्या संघटनेमध्ये येऊन आपले जे प्रश्न आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत त्या मांडण्यासाठी खरोखर त्या ताटमानेने उभे राहिल्या. आणि आजपर्यंत ज्या काय समस्या असतील, ज्या काय अडचणी असतील त्या आम्ही अण्णांना विचारून सांगितल्या. पण अण्णांनी खरं म्हणजे ह्यांच्यासाठी फार कष्ट घेतलं आणि त्या कष्टाचं फळ आम्हाला खरं म्हणजे ज्या गरीब मोलकरणींना, चार घरामध्ये जाऊन काम करणाऱ्या बायांना मिळवून दिलं. आणि खरोखर अजूनही अण्णांनी आम्हाला खरं म्हणजे ज्या अडचणी येत होत्या आणि त्या अडचणीमध्ये अण्णांनी आम्हाला बरोबर पराकष्टानं मिळवून दिलं. आणि त्या अडचणीला मात करून खरं म्हणजे आम्हाला कसं पुढं जायचं आणि कुठं अडचण आली तर कसं आपण काय करायला पाहिजे, कशी अडचणीवर आपण मात करायला पाहिजे हे आम्हाला खरोखर अण्णांनी शिकवलं. आणि ह्या काही सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, पण ह्या उघड करायलाच पाहिजेत. आत्ता आपण उघड करतो, पण ज्यावेळी अण्णा होते त्यावेळेला आपण ह्या उघड करू शकलो नाही. त्यांच्याकडूनच आपण हे करून शकलो. आणि आत्ता मात्र आपण ह्या सगळ्या ज्या काय समस्या आहेत त्या खरं म्हणजे अण्णा गेल्यानंतरच आपण ह्या खरं म्हणजे ह्या समस्या आपण उघड करायला लागलो. आणि ह्या काल ज्या त्यांच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्या महिलांच्या ज्या मुलाखती घेतल्या त्यांनासुद्धा असं वाटलं की आपला एक खरं म्हणजे नेता नव्हे तर आपला वडील हा खरं म्हणजे आपल्याला मुकलेला आहे. आणि आपल्या अजून समस्या आहेत त्या अजून समस्या खरं म्हणजे सोडवण्यासाठी ते राहायला पाहिजे होते. तर हे खरं म्हणजे सनातनाने खरोखर आम्ही नाव घ्यायला काही कमी करणार नाही. आणि आम्हालाही गोळ्या घातल्या तरीसुद्धा ते आम्ही झेलायला तयार आहोत अण्णांच्यासाठी. अण्णाने जे आम्हाला शिकवले ते खऱ्यासाठी आपण झटायला पाहिजे आणि खोट्यासाठी आपण कधीही उभं राहायचं नाही. म्हणून आम्ही जे कार्य करतो आणि कार्य आम्ही हे खरं म्हणजे अण्णांच्या पाठीमागे हे करत राहणार. आणि ह्या सनातनांनी खरं म्हणजे अण्णांचा घात केला आणि हा घात आम्ही कधीही पचवू शकू देणार नाही त्यांना. आणि हा उघडकीस आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. घरेलू महिलांचं आंदोलन केलं म्हणजे खरं म्हणजे अण्णा ज्या महिलांना खरं म्हणजे माहीत नव्हतं की आपल्याला संघटना आहे, आपण काहीतरी करायला पाहिजे, आपल्याला काहीतरी मिळायला पाहिजे, ते मी माझ्या मोलकरणीपासून सुरुवात केली की बाबा ह्या महिलांना, ह्या गरीब आहेत, चार घरात जाऊन त्या काम करणार आहेत, ह्यांना शेवटी वयोवृद्ध झाल्यानंतर त्या काय करतील आणि काय त्यांना मिळायला पाहिजे. आणि असंघटित कामगार आहेत हे आणि असंघटित त्यांना संघटित करून खरं म्हणजे अण्णांनी आणि मी त्यांना न्याय मिळवायचं काम केलं. आणि त्यांना आम्ही खरं म्हणजे अण्णांनी जसं सांगितलं तसं आम्ही करून त्यांना आम्ही खरं म्हणजे न्याय मिळवून दिला, त्यांचा हक्क बजावून दिला, त्यांचा कायदा केला. कायदा केल्यानंतर त्यांना आम्ही सरकारचं कार्ड मिळवून दिलं आणि सरकारच्या कार्डाच्या आधारे त्यांना आम्ही 55 वर्षाची बाई झाली की त्यांना आम्ही 10,000 रुपये प्रत्येक वर्षी हे आम्ही त्यांना मिळवून दिलेलं आहे. आणि खरोखर कष्टकऱ्यांचं काम अण्णांनी पुढं नेलं, तळागाळातलं काम अण्णांनी केलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही खरोखर त्यांना आता काय सांगायचं हेच मला कळत नाही. आणि खरं म्हणजे मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो. अनेक अडचणीत असणारे संसार या कायद्यामुळे फुललेत. त्या भगिनी काल दिवसभर इथं उपस्थित होत्या आणि आपला बाप गेल्याची भावना त्या व्यक्त करत होत्या.